काय तुम्हाला असं वाटते की एकामेकापासून तीन वेगवेगळ्या ठिकाणी अंतरावर असलेल्या तीन वेगवेगळ्या गोष्टींचा एका गोष्टीशी संबंध असेल म्हणून? काय तुम्हाला असं वाटते की एक गोष्ट निर्माण करताना, तयार करताना त्यातून दुसरी तितकीच चांगली गोष्ट निर्माण होऊ शकते म्हणून? तर या दोन्हीही प्रश्नांची उत्तर मित्र होय अशी आहे. नमस्कार, मी निलेश शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे गोष्टी मागची गोष्ट. चला जाणून घेऊया ही काय गोष्ट आहे. मित्र आज आपण आलो आहोत पातूर जिल्हा अकोला येथील बाळापूर वाशिमकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेणुका माता टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या तपे हनुमान मंदिरात. या मंदिराच्या समोरच एक राम लक्ष्मण आणि सीतेचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या काही अंतर बाजूला पातूर मधली एक प्रसिद्ध पायविहीर आहे. असं सांगतात जुने जाणते लोक की पातूरमध्ये पूर्वी 7 पायविहिरी होत्या, त्यापैकी फार मोजक्या आता शिल्लक आहेत, बाकी नामशेष झाले आहेत. तर ती पायविहीर खोदकाम त्या विहिरीचं सुरू असताना त्यातून निघणाऱ्या दगडातून ही दोन्हीही सुबक आणि सुंदर मंदिर बांधलेली आहेत. मंदिर अतिशय प्राचीन आहेत. मागे जे तपे हनुमान मंदिर आपण बघतो आहोत त्याच्या बाजूला एक शिलालेख देखील आहे, परंतु त्या शिलालेखाचं वाचन झालेलं नाही, त्यावरची मुडी अद्यापही वाचली गेली नाही, काहीसा तो अस्पष्ट देखील आहे. तर त्याचं वाचन होणं देखील गरजेचं आहे. हा मंदिर परिसर आणि नंतरच्या काळात स्वर्गीय भगवानराव जानोजी हिरडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथं काही मूर्ती ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत, त्या मंदिरात विराजमान आहेत. मोठं मंदिर परिसर आहे. स्थानिक खासदारांच्या विकास निधीतून कायापालट केल्यात आलेला आहे. आणि ती पायविहीर जी आहे इथे बाजूला, ती पायविहीर काय आहे ती देखील आपण जाऊन बघणार आहोत. परंतु यामागे एक गोष्ट अशी देखील सांगितली जाते की पातूर ज्या नानासाहेबांच्या नावाने ओळखलं जातं, आमले घराण्यातील नानासाहेब हे एक पुरुष होते, तर त्या नानासाहेबाच्या यात्रेवेळी एक नैवेद्य ते देखील आणला जातो. कारण ज्यावेळी पातूरमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं, इथे भयंकर दुष्काळ पडला होता, त्यावेळी नानासाहेबांनी इथे या जागी जी आता विहीर आपण बघणार आहोत त्या विहिरीची जागा दाखवली होती आणि त्यावेळी त्या विहिरीचं उत्खनन किंवा खनन तिथे केलं गेलं आणि नंतर तिथे भरपूर पाणी लागलं. आजही ती विहीर भरपूर पाणी त्यात आहे आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसराला त्या विहिरीचं पाणी जे आहे ते पुरवलं जातं. लोक त्या पाण्याचा वापर करतात. तर ती विहीर देखील आपण बघणार आहोत. चला बघूया पातूर मधली एकेकाळची पातूरवासियांची गरज असलेली आणि तहान भागवणारी पायविहीर. मित्रो, ही ती पायविहीर आहे ज्या विहिरीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पातूरमध्ये मी सांगितलंच की अशा एकेकाळी 7 पायविहिरी होत्या आणि मुख्यतः ह्या विहिरी ज्या आहेत पातूरमध्ये त्या मंदिराला लागून आहेत. तर तपे हनुमान मंदिराजवळ असलेली ही विहीर काय आहे, तिची रचना काय आहे आणि या विहिरीबद्दल एकूणच स्थानिक नागरिकांकडून देखील आपण जाणून घेऊया. चला. जी पायविहीर आपण खाली जाऊन बघणार आहोत त्याबद्दल स्थानिक नागरिक नंदकिशोर राजाराम ठग यांच्याकडून थोडी माहिती घेऊया. तर नंदभाऊ, या विहिरीबद्दल हे जे विहीर आहे ना, तर हे विहीर तपे हनुमान मंदिर पातूर, तर या मंदिरासाठी जो अभिषेक वगैरे करतो आपण देवासाठी, तर त्या देवाच्या अभिषेकासाठी जे पाणी लागते ते पाणी आम्ही या विहिरीचा वापरत होतो आधी. आणि आधीच्या काळात इथं आजूबाजूला कुठं विहीर नव्हती आणि जे विहीर नसल्या कारणानं जे आता पाणी लागते म्हणजे पाणी म्हणजे जीवन. आणि हे पाण्यासाठी जे मुख्य गरज होती ती गरज ही विहीर भागवते आमची. कारण या विहिरीमुळे मंदिरालाही देवालाही पाणी मिळते आणि इथं जे लोक याच्यानंतर इथं जे वस्ती झाली त्या वस्तीतल्या लोकांनाही इथं या पाण्याची जी सोय झालेली आहे ते या विहिरीमुळेच झाली. एकेकाळी दुष्काळ पडला होता पातुरामध्ये, तेव्हा बरेचशा नागरिकांना म्हणजे पाण्याचं इकडे आजूबाजूच्या लोकांना पाण्याची टंचाई भासत होती. त्यामुळे बरेचसे लोकांना या विहिरीनं त्यांची तहान भागवली असं म्हणता येईल. तर या विहिरीची रचना काय आहे ते आपण बघू. आता आपण काही पायऱ्या उतरत आलो आहोत आणि खाली आपण पुन्हा जातो आहे. शेकडो वर्षाचा इतिहास या विहिरीला आहे आणि आता तुम्ही बघत आहात इकडे जर आपण पाहिलं तर या कडुलिंबाच्या झाडाने बऱ्यापैकी विहिरीच्या पायऱ्याच्या बाजूला असलेल्या भिंतीला तडे दिले आहेत. कारण जसजशा झाडाच्या मुळा आतमध्ये जातात तसतसं ते तिथले दगड प्रेशरनी बाहेर लोटतात. बरोबर. आणि
विहिरीचा हा भाग मुख्यतः वापरात नसल्यामुळे सगळं अडचणीचा आहे, तितका असा तो मेंटेन नाही असं म्हणता येईल. परंतु स्थानिक नागरिकांनी आता त्यावर मोटर पंप जे आहेत ते बसवलेले आहेत आणि असं सांगितलं जातं की या विहिरीचं मूळ म्हणजे खाली ती अजून किती खोल आहे त्या कुणीच बघितलेलं नाही. आपण थोडस पुढे जाऊया. थोडं रिस्की आहे पण तरीही रिस्क आपण खास आपल्या दर्शकांसाठी घेतो आहोत. आज काही मोटर पंप आणि केबल आपल्याला दिसतील. हा रस्ता मुख्य आहे जो विहिरीकडे येतो. एक सुरुवातीला तिची सुशोभित केलेली कमान आणि ही एक कमान आणि एक अष्टकोनी वर असलेला या विहिरीचा काठ. पाणी पूर्वी शेंदत असत किंवा ती व्यवस्था नव्हती तर खाली पायऱ्यांनी उतरून येऊन अगदी बादलीने पाणी काढून भाविक भक्त किंवा नागरिक पाणी नेत असत. आजही या विहिरीतलं पाणी इतकं थंड आहे की आपल्या फ्रीजच्या पाण्याशी ते बरोबरी करेल. विहिरीच्या रचनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर मित्रो, दगड आणि विटा दोन्ही पद्धतीचा वापर यात केलेला दिसतो. ही इथे तुम्हाला काही कोनाडे दिसतात. एक तर अंधार असताना यात दिवे लावून इथे हा रस्ता जो आहे तो प्रकाशमान केला जाईल आणि ज्यावेळी ही वरचा हा छताचा भाग बांधला असेल तर त्यावेळी जो पालक बांधला जातो, मचान जे बांधलं जातं त्याचे देखील त्यासाठी देखील याचा उपयोग जो आहे तो केलेला आपल्याला दिसून येईल. खाली दगड आणि वर मग हा जो वरचा छताचा भाग आहे हा जी बाळापूरची त्यावेळची चपटी वीट जी होती त्या विटीत हा बांधलेला आहे. चुन्याचा पांढऱ्या मातीचा वापर त्यासाठी केलेला आहे आणि आता तरी विहिरीची पातळी थोडी खाली गेली परंतु या विहिरीचं पावसाळ्यात पाणी त्या पहिली जी आपल्याला पायरी दिसते त्या पायरीपर्यंत येतं असे नागरिक सांगतात. आणि हा सगळा जो आहे आता हा ढासळलेला भाग किंवा गाळ हा या रस्त्यात आहे. तर हे या विहिरीच्या रचनेचे किंवा बांधकाम शैलीचे विशेष आहेत. बांधकामाच्या रचनेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर दगडात बांधलेली आहे परंतु आज तिची देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे ती शेवटच्या घटका पोहोचते की काय असं वाटतंय. पण ह्या ऐतिहासिक गोष्टी आहेत, शेकडो वर्षाचा वारसा सांगणाऱ्या आहेत आणि त्या एखाद्या शहरासाठी एखाद्या गावासाठी भूषणावह देखील असतात. तर त्या ज्यांच्या मालकीच्या अखत्यारीत असतात किंवा आजूबाजूच्या नागरिकांनी देखील त्याकडे एक इतिहास म्हणून पाहावा, एक वैभव बघावं आणि त्या मेंटेन करण्याचा प्रयत्न करावा अशीच एक इच्छा किंवा आशा आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करूया. पातूरमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात किंवा पोहोचल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न असतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. ही माहिती तुमच्यासाठी नवीन असेल आणि इतर लोकांनी देखील ही बघितली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. थांबतो. धन्यवाद. आपण घेतलं आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मिष्टान्न म्हणजे कानोले, त्याच्यानंतर पुरणाची पोळी, त्याच्यानंतर जेही आपले मराठी जे जेवण आहे ते आता बनवतो आपण दिवाळीच्या वेळेस किंवा याच्या वेळेस ते खाद्यान्न त्यांनी ते असे ताटाचे ताटं भरले आणि ते वाजवत ते त्यांनी तिथं नेले जिथं त्याचा मुक्काम होता. त्यांना ते मिष्टान्न भोजनाचा एक आस्वाद दिला. तर ते त्या काळात ते त्याचं ते स्वागत पाहून हे पाहून तो खुश झाला आणि तो म्हणाला, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, तुला जेवढी जमीन लागते तेवढी घे, तू जेवढं घोडा दामटत नेशील तेवढी जागा जमीन तुझी होती. ते नंतर मग तो ती जमीन ते घोडा आपण इथून जसा नेला त्यानं तिथून त्यानं असा पलटवला तर तो कोणत्या तरी पांढऱ्या लावणार तिथं थकला लोकांना पकडलं. लोकांच्या जमिनी होत्या त्या. पण ते इंग्रज होता त्याचा अधिकार होता आंब्याचे डापे असं काहीतरी होतं. आंब्याचे डाकोय. जिथं जमीन करून टाकले ना त्यानं जिथे जिथे अच्छा, गेलं ते. जिथे जिथे गेला तिथे तिथे त्यांना आंब्याचे डाकू राहिले. Proof की बुवा म्हणून. मी इथून गेलो म्हणून. हा, ते लगे. अच्छा, तर मग ते त्याच्या नावानं करून दिली म्हणजे इंग्रजांनी सांगितलं की बुवा त्या काळात त्या इंग्रज तो अधिकाऱ्यांनी आंब्याचे डाकू रोज रोज गेला हा आणि मग ते जमीन त्याची त्याची झाली. ते आता हे असं जे सांगतात पट्टा आहे आमचे हा भाऊ ना. स्वतः सांगतात. हा जो पट्टा आहे का नाही हा. पुरा पट्टा पाहायला हा सगळा ब्राह्मणाच्या ताब्यात होता. अच्छा, ते लोकांना यारे बा पांडे लावून म्हणतात काय? नाही तिकडे तिकडे ते समोर आहे समोर. रोडच्या हा कोणता भाग आहे? बघायचा की जिरायत आहे पापूस? बघ बघ. जिराईत आहे. नाही नाही, बघायला जिरा- येतं. जिराईत हा आहे जिराईत आहे ना. आमचा भाग हा. बरोबर आहे. तो बघायचा आहे सोपीनाथ महाराजचा. हा तो तिकडचा